ह्या आरीवर्क क्लाससाठी जॉईन झालेल्या आहेत। आपले 8 भाग कंप्लीट झालेले आहेत आणि आपण इथे आरीवर्क क्लास हा सुरुवातीपासून चालू केलेला आहे। जर तुमची संपूर्ण आरीवर्क क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग बघूया आपण आजचा भाग आहे आपला सिल्क थ्रेड वापरून फ्रेंच नॉट कशी तयार करायची ते बघणार आहोत आपण। त्याच्यासाठी आपल्याला इथे हा सिल्कचा थ्रेड लागणार आहे, जरीचा थ्रेड लागणार आहे, स्केल लागणार आहे, पेन्सिल, कटर आणि सुई लागणार आहे। आपण सिल्क थ्रेड पासून फ्रेंच नॉट कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तर मी इथे स्केल घेतलेली आहे। स्केलमध्ये ज्याप्रमाणे इथे असा आकार आहे हे बघा, जशा पद्धतीचा आकार आहे मी तसाच इथे आकार हा काढून घेतलेला आहे। दिसतंय का तुम्हाला? हे आपल्याला हा जो जरीचा थ्रेड आहे त्याच्यापासून आपण इथे साखळी स्टिच घेणार आहोत। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे मी की गाठ कशी लावायची। एक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेले आहे, जर तुम्ही बघितलं नसेल तर व्यवस्थित बघून घ्या। मी इथे 3दा राऊंड केले। 3दा राऊंड झाल्यानंतर आपण इथे गाठ लावून घेणार आहोत। आपण हा थ्रेड खाली ठेवायचा। आता आपण इथून सुरुवात करणार आहोत। इथून आपल्याला साखळी स्टिच घेत जायची आणि ज्या पद्धतीने आपण हा आकार आखून घेतलेला आहे तसाच आपला इथे हा शेप यायला पाहिजे। हे बघा, आता मी ह्या साईडला अशी मागे स्टिच फिरवून घेणार आहे, म्हणजे त्याचप्रमाणे आपला हा इथे शेप येईल। मागे स्टिच घ्यायची, पुन्हा ह्या साईडला यायचं। बघू शकता तुम्ही, जशा पद्धतीने आपण हे आखून घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथे आपण हे स्टिच घेतलेली आहे। या साईडला फिरवून घेतली। गाठ लावायची आहे आपल्याला इथे। अशी गाठ लावून घ्यायची। आपण धागा इथे कट करून घेणार आहोत। इथे 8 राऊंड केले, म्हणजे धागे मी असे ओवून घेतले, 8 राऊंड केले आणि डबल ओवून घेतलेले, म्हणजे 16 राऊंड झाले। हे बघा, 8 राऊंड केल्यानंतर ओवल्याने डबल केले म्हणजे 16 राऊंड तयार झाले। तुम्हाला जर लहान ओवायचं असेल धागा तर लहान ओवा। काय असतं, आपण नवीनच शिकत असतो ना, तर धागा तुटण्याची किंवा गाठ बसण्याची शक्यता असते। आता आम्ही हा थ्रेड खालून घेणार, हातात धरून ठेवायचा आणि इथे असे 3 राऊंड लावायचे। 3 राऊंड लावून अशा खालच्या ठिकाणी असं टाकून घ्यायचं आहे। पुन्हा थ्रेड आहे ना हातात धरून ठेवायचा, नाही तर काय होईल, गाठ तयार होते। संपूर्ण आपण असं करत जायचं। इथे वरती काढला आणि 3दा फिरवायचं आहे आपल्याला। इथे किती? 3दा। संपूर्ण आपल्याला असं हे स्टिच करून घ्यायचे आणि 3दा सांगितलं मी तुम्हाला, 3दा राऊंड करायचे।
जवळ घ्यायचं हां, म्हणजे व्यवस्थित आपले फ्लावर दिसतं. आपण हे जे स्टिच घेतोय ना इथे फ्रेंच नॉटची, आपण हे टी शर्टवर सुद्धा आपण याच्यापासून छान असं डिझाईन तयार करू शकतो. टी शर्टवर व्यवस्थित समजून घ्या की आपण हे फ्रेंच नॉट कसे तयार करतोय. हातात धरून ठेवायचा म्हणजे धागा मागे पुढे आपला हा होत नाही. संपूर्ण आपल्याला हे असंच स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे धागा कमी झाला आहे, कारण धागा जर कमी झाला तर इथे आपल्याला नॉट लावता येत नाही. धागा या असं फिरून मी इथे खाली काढून घेतला आहे. आता गाठ कशी लावायची, कारण आपला इथे धागा संपलेला आहे. आता गाठ लावायची आपल्याला. गाठ लावण्यासाठी मी हे जे स्टँडवरचं आहे ना हे असं काढून घेणार आहे. हे बघा, पलटी करायचं, धागा कट करून घ्यायचा आणि अर्धा अर्धा भाग घ्यायचा इथे गाठ लावण्यासाठी. अशी गाठ लावून घ्यायची, कट करून घेऊया आणि जे आपलं राहिलेलं आहे ते आपण इथे पूर्ण करून घेऊया. पुन्हा आपण स्टँडवर बसून घेणार आहोत रिंग. आता हे आपण इथे पूर्ण करून घेऊया. आरी वर्कमध्ये सिल्क थ्रेडचे भरपूर प्रकार आहेत. आपण संपूर्ण प्रकार ते शिकून घेणार आहोत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर नक्की आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथे व्यवस्थित असं आरी वर्क क्लास कंप्लीट करता येईल. पूर्ण आपलं इथे स्टिच झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल. आपण आधी इथे ही स्केलने डिझाईन करून घेतली, त्याच्यानंतर आपण जरी थ्रेडने साखळी स्टिच घेतली. साखळी स्टिच झाल्यानंतर मग आपण इथे फ्रेंच नॉटने संपूर्ण ही डिझाईन भरून घेतलेली आहे. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या.